नितेश राणेंनी आज राज्यात काही ठिकाणी वराह जयंती साजरी केली। चेंबूरमध्ये नितेश राणेंच्या उपस्थितीत वराह पूजन आणि त्यानंतर महाआरती संपन्न झाली। सकल हिंदू समाजाकडून या वराह जयंतीचा उत्सव साजरा झाला। चेंबूर पाठोपाठ नितेश राणे नवी मुंबई आणि ठाण्यातही वराह जयंतीच्या उत्सवात सहभागी झालेले। तुम्ही इथूनच का जाता, तुम्ही हिरवे कपडे का घालता, तुम्ही ह्याच प्राण्याला काय टोचता, आम्ही विचारायला जातो। आम्ही आमचे सण साजरा करतो, तुमचे सण साजरा करतो। आवडत नाही तर तुम्ही जा पाकिस्तानमध्ये, आम्हाला काही चिंता नाही द्यायची, आम्हाला मोकळा जागा भेटेल। तर वराह जयंती साजरी करण्यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी नितेश राणेंवर टीका केली आहे। राणेंनी वराह त्यांच्या घरात बांधावा आणि मग पूजा करावी असा टोला मिटकरींनी लगावलाय। म्हणजे रानडुक्कर जे शेतीची लंगडेतोड करतात, शेतकऱ्याला अक्षरशः संपवत आहेत, शेतकऱ्यांची शेती संपवत आहेत आणि शेतकऱ्याचं हे दुखणं ऐकून घेण्याऐवजी मायबाप सरकारमधलेच मंत्री जर शेतकऱ्याच्या शत्रूची जाहीर आरती करत असतील, त्यांना प्रोटेक्शन देत असतील, तर याला शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार म्हणतात। आणि राहिला प्रश्न वराह पूजनाचा, तर मी तर कालही सांगितलं, त्यांनी घरात मस्त 2-4 डुकरं बांधावी, वराहाला डुक्कर असं म्हणतात, आणि रोज आरती करावी, आमचं काही म्हणणं नाही। तर एकीकडे नितेश राणेंकडून ठिकठिकाणी वराह जयंती साजरी होत असताना दुसरीकडे त्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून एक उपरोधिक आंदोलन पुकारण्यात आलं। सोलापूरमध्ये नितेश राणेंच्या विरोधात पोस्टरबाजी करत ठाकरेंच्या शिवसैनिकांनी घोषणाबाजीही केली। नितेश राणे यांनी वराह जयंती साजरी करण्याचं आवाहन आज केलं होतं। त्या अनुषंगाने त्यांनी काही ठिकाणी वराह जयंतीच्या आरतीला स्वतः हजेरी लावली, पण सोलापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसैनिकांनी नितेश राणेंच्या विरोधात उपरोधिक आंदोलन केलं। स्वतःच्या बापाला विसरला, शिवसेना प्रमुखांना विसरला, आता वराह जयंती करायचा घाट घातलेला आहे। हा जनतेने त्यांना कोकणाने निवडून दिले जनतेचे कामं करण्यासाठी, परंतु राणे राहू द्या, राणेचा वडील राहू द्या, नारायण राणे राहू द्या, यांना सवय आहे उकडण्यामध्ये लोळाचं। ज्यांची पूर्वाश्रम ज्या नारायण राणेने चेंबूरमध्ये ज्याची सुरुवात 2 नोव्हेंबर धंद्यापासून सुरुवात झालेली आहे, आणि ह्यांनी महाराष्ट्रातील जनतेला हिंदुत्व शिकवतात। हा नकली नेपाळी एक भगवा टावेल घालून आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही। तर ठाकरेंच्या आंदोलनावरनं मंत्री नितेश राणेंनी कशी टीका केली ती सुद्धा पाहूया। उभाटाला मुल्ला मौलवी जास्त जवळचे झालेले आहेत, त्यांचीच दाढी कुरणामध्ये त्यांचं अर्ध आयुष्य जात आहे। त्यांचाच तो जो प्रमुख आहेत उद्धव ठाकरे, तो अर्धा त्याचा धर्मांतर झालाय। आता उद्धव खान किंवा उद्धव शेखच लावला पाहिजे त्याच्या नावापुढे, म्हणून ठाकरे गटाने अपेक्षित असं आंदोलन केलंय। मुळामध्ये वराह जयंतीच्या निमित्ताने, ज्याला आम्ही विष्णूचा 3रा अवतार समजतो, ज्यांनी पृथ्वीच्या रक्षणासाठी त्यांनी ते अवतार स्वीकारला, त्याचा अगर तुम्ही वराह जयंतीच्या निमित्ताने अगर तुम्ही आंदोलन करत असाल ना, तर ह्याच्यापेक्षा मोठा हिंदू धर्माचा अपमान नाहीच आहे।